नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर हा आपला 15वा व्हिडिओ आहे जो पोलीस भरती 2025 साठी आपण घेत आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे रिव्हिजन प्रश्न घेत आहोत आणि ते प्रश्न असणार आहेत एकूण 20. यामध्ये पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोबतच नवीन चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपण घेतलेले आहेत. यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp चॅनल आहेत. त्यांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाईड केली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित पहिल्या मंदिराचे उद्घाटन 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2024 वरचा आधारित प्रश्न आहे. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या असा आपला प्रश्न होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराचं उद्घाटन हे 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्हा आहे, भिवंडी तालुका आहे. ते कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. प्रत्येक प्रश्नावर आपण काही स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. यामध्ये पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मार्च 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील 8,000 मीटर उंची शिखरापैकी सर्व 14 शिखरे सर करणारा तरुण ठरलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न परत एक वेळा पहा. जगातील असा कोणता व्यक्ती आहे किंवा कोण आहे ज्याने 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त असणारी जी शिखरं आहेत ते 14 शिखरं पूर्ण करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरलेला आहे? आणि यांचं नाव आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 निमा रिंजी शेर्पा हे त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2024च्या करंट अफेअर्समध्ये विचारला गेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, 1970 मध्ये हरित क्रांतीच्या योगदानासाठी नॉर्मन बोरलॉग यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहा, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्यावरती एक विचारला जातो आणि स्वामीनाथन यांच्यावरती एक विचारला जातो. तर 1970 मध्ये हरित क्रांतीचं जे योगदान आहे त्याच्यासाठी नॉर्मन बोरलॉग यांना शांततेचा नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक हे कोणाला म्हटलं जातं याचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 लिहा आणि त्याच्या पुढे जे तुमचं उत्तर असेल ते कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रो ब्लॉगिंग ॲप त्याला आपण थ्रेड्स म्हणतो पहा, सुरू करणाऱ्या संस्थेचं नाव काय आहे? हा प्रश्न जेवढे काही लोक सोशल मीडिया वापरत आहेत त्यांना प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे. जे थ्रेड आहे, थ्रेड काय आहे लक्षात ठेवा. मी थ्रेडविषयी तुम्हाला एक शब्द सांगतो की थ्रेड जे आहे तर हे Instagram सोबत अटॅच असणारं एक सॉफ्टवेअर आहे किंवा एक ॲप्लिकेशन आहे. ज्यावेळी आपण Instagramवरती स्क्रोल करत असतो तर थ्रेडमधील काही ज्या पोस्ट आहेत त्यासुद्धा आपल्याला Instagramमध्ये दाखवले जातात. पण हे जे थ्रेड आहे हे कोणत्या कंपनीने सुरू केलेलं आहे? तर ती कंपनी आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर मेटा ही जी कंपनी आहे या कंपनीने सुरू केलेलं आहे. काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की सर हे Facebookने सुरू केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, Facebook, Instagram आणि थ्रेड सोबतच पहा WhatsApp देखील हे मेटा कंपनीच्या अंतर्गत चालतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरण हा पोलीस भरतीसाठी किंवा जेवढ्या काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा असतात, कोणतीही सरळ सेवा झालं तर त्यामध्ये मराठी व्याकरण हे प्रत्येक वर्षी विचारलं जातं. तर गवळी धाड काढतो या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे. आणि ह्या ज्या क्रियापदाचा प्रकार आहे तर तो आहे सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. या ठिकाणी अजून काही पॉईंट्स पहा. तर सकर्मक क्रियापद काय असतं? क्रिया करणारा एक व ती क्रिया सोसणारा दुसराच असतो तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं. आणि हे जे वाक्य दिलेलं आहे यामध्ये गवळी कर्ता आहे आणि धार जे आहे हे कर्म आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, सध्याच्या म्हणजे काय, सध्या सुरू आहे 2025 आणि 2025च्या आर-बी-आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर पूनम गुप्ता यांची जी आहे ही आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक हा 6वा आहे. अजून एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो, की जे आरबीआय आहे, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. आणि यामध्ये पहा सध्याचे डेप्युटी गव्हर्नर कोण-कोण आहेत? एम राजेश्वर राव, टी रविशंकर, स्वामीनाथन जे आणि पूनम गुप्ता या ज्या आहेत या सर्व मिळून सध्या डेप्युटी गव्हर्नर आहेत आरबीआयचे. पण तुम्हाला प्रश्न विचारलाय की आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? जायकवाडी धरण हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतं जायकवाडी धरण. आणि याच्यावर जे बांधण्यात आलेला जो जलाशय आहे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर त्यावरती जो जलाशय आहे त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 1 तर नाथसागर हे त्याचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे बोंडाळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळून येतो? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरती 2019 ला विचारलेला आहे. हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती 2023 ला विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 ला विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला कृषी सेवकमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न पोलीस भरती 2023 ला सुद्धा हा विचारण्यात आलेला होता. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये जास्त आढळून येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 तर कापसावरती बोंडअळी प्रकार हा जास्त असतो आणि तो एक कापसाला खराब करणारा कीटक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कमल नयन या सामासिक शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पहा कमल नयन आपल्याला प्रश्न वाचला किंवा शब्द जर वाचला कमल नयन की लगेच आपल्याला या शब्दाचा म्हणजे शब्दाचा जो प्रकार आहे तो कोणता आहे हे कळणं गरजेचं आहे. तर कमल नयन म्हणजे काय आहे तर कर्मधारय समास आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा हा जो आहे हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये मिळाली तर त्याला कर्मधारय समास असं म्हटलं जातं. म्हणजे काय कमल नयन म्हणजे काय तर कमल हेच नयन म्हणजे दोन्ही जे पदं आहेत हे प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला मिळून येतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहरातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशी गायींसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा देण्यात आलेला आहे? पहा सेंटर सेंटर ऑफ एक्सलन्स हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा कोणत्या ठिकाणाला किंवा कोणत्या शहरातील देशी गाय व त्यांच्या प्रशिक्षण केंद्राला देण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 तर पुणे हे योग्य उत्तर होईल. म्हणजेच पुणे शहरातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे हे देशी गायींसाठीचं देशातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? गडचिरोली, नागपूर, ठाणे, सिंधुदुर्ग यापैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये नक्षलवादी जे आहेत नक्सलाइट एरिया तो जास्त प्रमाणात आहे किंवा नक्षलवाद्यांचा प्रभाव त्या जिल्ह्यावरती जास्त दिसून येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यावरती नक्षलवाद्यांचा प्रभाव हा जास्त प्रमाणात आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक क्वांटम दिन त्याला म्हणतात वर्ल्ड क्वांटम डे हा साजरा केला जातो? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न घेतलेला आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आला होता. जागतिक क्वांटम डे हा जो दिवस आहे हा केला जातो कधी साजरा? 14 एप्रिल या दिवशी. यावरती अजून एक प्रश्न आपल्याला विचारला होता पहा पण तो इंग्रजीमध्ये होता वर्ल्ड क्वांटम डे कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 14 एप्रिल या दिवशी. आणि जगभरातील लोकांमध्ये क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता तसेच प्रशंसा वाढणे हे या दिनाचं उद्दिष्ट असतं. या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे असे दिनविशेष घेतलेले आहेत. यामध्ये जागतिक दिनविशेष 365 दिवस आणि राष्ट्रीय दिनविशेष 365 दिवस असे 2 व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण आपल्याला दिनविशेष हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 14 एप्रिल. यानंतरचा प्रश्न आहे संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेलं. हे वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. पहा या वाक्याचा प्रकार वाक्प्रचार नाही तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सॉरी मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार झालेला आहे. पण याचं उत्तर काय आहे म्हणजे प्रश्न काय आहे?
वाक्याचा प्रकार, वाक्प्रचार झालेला आहे ते वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेलं. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पहा पर्याय क्रमांक 3. तर हा केवल वाक्य असणार आहे. यामध्ये फक्त आणि फक्त एक वाक्य केलेलं आहे. दिलेलं वाक्य जे आहे यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे हे केवल वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये 2021 साली 23 साली विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली आहे 2019ला त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर सोडियमचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सन 1878 साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं तर 1878 या वर्षी झालं. प्रश्न या ठिकाणी विचारलाय आपल्याला काय की त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. तर त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी हे जे वाक्य आहे याचा अलंकार कोणता असेल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उपमा अलंकार आहे. म्हणजे या ठिकाणी एकमेकांची उपमा एकमेकांना दिलेली आहे. उपमा म्हणजे काय असतो उपमा अलंकार लक्षात ठेवा. दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दर्शवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी यासारख्या शब्दांचा वापर केला गेल्यास तो उपमा अलंकार होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सावळाचा रंग तुझा पावसाळ नभापरी. नभापरी म्हणजे काय तर नभासारखा. या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षित केल्या जातात. या ठिकाणी आपल्याला लोखंड, निकेल, कोबाल्ट या ज्या 3 वस्तू आहेत यांच्यापैकी अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या चुंबकाला आकर्षित करतात. म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या चुंबकीय वस्तू कोणत्या असणार आहेत. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर वरीलपैकी सर्व. म्हणजे यामध्ये लोखंड आहे, निकेल आहे आणि कोबाल्ट आहे. या ज्या तीनही वस्तू आहेत किंवा हे तीनही जे धातू आहेत हे चुंबकाला आकर्षित करतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश या क्षेत्रात उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे असं कोणतं क्षेत्र आहे, कोणतं असं सेक्टर आहे की ज्यामध्ये जेवढे काही उद्योगधंदे आहेत हे पूर्णपणे सरकारच्या कंट्रोलमध्ये येतात आणि त्याच्या मॅनेजमेंटमध्ये येतात. तर ते क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक 1 तर सार्वजनिक क्षेत्र. लक्षात ठेवायचे खाजगी क्षेत्र येत नाही. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र जे आहे हे पूर्णपणे त्यातील उद्योगधंदे हे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात किंवा त्यांच्या व्यवस्थापनामध्ये येतात. पर्याय 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे कोणत्या ठिकाणी 9 ऑगस्ट 2024 रोजी काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं पहा या ठिकाणी राज्य विचारलं होतं. पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की कोणत्या ठिकाणी म्हणजे एक शहर विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर लखनौ या ठिकाणी काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सवाचं आयोजन जे आहे किंवा उद्घाटन जे आहे हे 9 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हटलं जातं. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काय विचारलंय की क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होतो तेव्हा ते कोणतं वाक्य असतं. तर ते असतं पर्याय क्रमांक 2 तर ते स्वार्थी वाक्य असतं. लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. या ठिकाणी काय आहे स्वार्थी वाक्य म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. आणि हे वाक्य असतं ते माहिती देणारं वाक्य असतं. म्हणजे मधु शाळेत गेला. उत्तर काय होईल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो हे आहेत आपले 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. रिव्हिजन म्हणून घेतलेले आहेत पण प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवरती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF पोस्ट करत असतो. त्या ठिकाणी जाऊन आपण सर्व PDF जशाच तशा डाउनलोड करून घ्या. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.